नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील संगणक तज्ज्ञांनी आता RTO विभागाशी निगडीत झालं पाहिजे की आता संपूर्ण ही ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे आणि संगणक तज्ज्ञांनी रिझन ॲप काढा. म्हणजे पुण्यासाठी काढा, मुंबईसाठी काढा. मुंबई महानगर क्षेत्रात 1025 गावं येतात. पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ह्यांच्यासाठी एक ॲप काढा. नागपूरसाठी काढा आणि ते ॲप रजिस्ट्रेशन करून घ्या. RTOला अर्ज करा की तुमच्या त्या ॲपची तपासणी होईल आणि कमीत कमी कमिशन घेऊन तुम्ही रिक्षा आणि टॅक्सी त्या ॲपला जोडा. वाहतूक व्यवस्था गतिमान झाली पाहिजे, सुधारली पाहिजे आणि ॲप काढायला परवानगी आहे. ॲप रजिस्ट्रेशन बी होणार. तुम्ही फक्त ते कंपनी ॲक्टमध्ये तुम्ही ते तुमची संस्था रजिस्टर करा किंवा धर्मादाय आयुक्ताकडे करा आणि तुम्हाला नाहीतर सहकारी तत्वावरती करा आणि एकदम स्लो कमिशन घ्या. ह्याच्यात काही तुम्हाला कुठले निर्बंध नाहीत. पण स्वतःच्या मालकीचं ॲप तयार करा. RTOला तुम्ही अर्ज करायचा. तुमचं ज्या एरियातलं ॲप आहे ते रिझन ॲप म्हणायचं आहे. ते ओला कोला उबेर कुबेर ह्या विषय डोक्यातनं काढून टाका. रिक्षा टॅक्सी हे त्यांना काळीपोळी रिक्षा टॅक्सी ही जोडून टाकायची. डॅशबोर्ड करावं लागेल. एक 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 त्याच्यात सुधारणा होत जातील. ज्या टर्म कंडिशन आहे त्या पाळल्या जातील आणि मराठी ऑपरेटर इथं तयार झाले पाहिजेत. तुम्हाला फक्त शासनाला 5 लाख रुपये फी भरावी लागेल. तुम्हाला एक ऑफिस लागेल आणि तात्काळ मंजुरी देतील. मुंबई महानगर क्षेत्रात 10-15 ॲप तयार होऊन द्यात. पुण्यातसुद्धा 10-12 ॲप तयार होऊन द्यात. त्याला रिझन ॲप म्हणायचं. ओला कोला ही सगळी बेकायदेशीर आहेत आणि त्यांना ॲटोमॅटिक कायद्यात आणायचं आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि ही संधी मराठी संगणक तज्ज्ञांनी महाराष्ट्रातील घालवू नये. हिथं आता लोकांना कळायला लागले आता आणि आता काही झाकून राहणार नाही. त्याच्यामुळे हे पैसेवाले ॲप काढतील, बाहेरची लोक ॲप काढतील आणि पुन्हा ऑपरेटर म्हणून ते इथं बसतील आणि वाहतूक व्यवस्थाचा पुन्हा घोटाळा करतील. हे बी मात्र लक्षात ठेवा. त्याच्यासाठी स्थानिकांचा व्यवसाय सक्षम पद्धतीनं करण्यासाठी हा RTO विभागाशी एक निगडीत व्यवसाय हा मोठा होणार आहे आणि ऑपरेटर लोकांना महाराष्ट्रातील स्थानिक ऑपरेटर बनले पाहिजेत. मुंबईसारख्या ठिकाणी तर 10-15 ऑपरेटर बनले पाहिजेत. अगदी ठाण्यात बनले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तिथल्या RTOला अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला 5 लाख रुपये मात्र फी भरावी लागणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. पण तात्काळ हे जलदगतीनं करा. आता ह्याच्यात अनेक बाहेरची लोक घुसणारच आहेत आणि आता आपण काय ह्याच्यात झाकून काही आम्ही ठेवणार नाही ह्याच्यात सगळं. कारण आत्तापर्यंत पूर्वी कसं RTOवाले आणखीन ते दलाल गुडू गुडू करून चालायचं. आता असं काहीही चालणार नाही. अगदी ज्या रिक्षा टॅक्सी संघटना ज्या आहेत ते म्हणतात ना, आमचे रिक्षावाले आमच्या रिक्षावर काढा नाही ॲप. तुम्हाला कोण नको बोलले. परवानगी मिळणार. हा व्यवसाय स्थानिकांचा आहे आणि तुम्ही मग त्या रिझन ॲपमध्ये अशी करायचं आणि त्या रिक्षांना GPS सिस्टम वगैरे ते बसवता येईल. GPSचा डिवाईससुद्धा 3-3.5 हजाराला 2800 रुपयाला सुद्धा डिवाईस मिळतात. गाडी लॉक करता येईल. त्या रिझन वाईज रिझनमधल्या गावांची नावं फिवं सगळी त्याच्यात येतील. ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. शासन परवानगी देईल आणि तो ओला कोला हे सगळे बाहेरच्या ह्याच्यावर काय बसायचं नाही. सगळं मराठी लोकांनीही ऑपरेटर बनलं पाहिजे आणि वाहतूक व्यवस्था ह्यांनीच ताब्यात घेतली पाहिजे. तर मग चला मराठी संगणक तज्ज्ञांनी यापुढं करा ॲप तयार. आज जोडून टाका. शासन तुम्हाला परवानगी देतं आणि ऑपरेटर बना. ऑपरेटर लायसन मिळेल. तुम्हाला फक्त 5 लाख रुपये फी भरावी लागणार आहे. डॅशबोर्ड वगैरे हे असते तुम्हाला RTOवाले बी पुन्हा चौकशी चालू होईल. तुमच्या तपासण्या होतील लायसन देताना आणि तुम्हाला सुधारणा सुचवतील. ह्याबाबत तुम्ही 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या सुधारणा करा. तर प्रत्येक महाराष्ट्रातील मराठी लोकांनी ऑपरेटर बना. वाहतूक व्यवस्था सांभाळा. स्वतःचं ॲप तयार करा, रजिस्टर करा आणि लायसन करा. ऑपरेटर लायसन. धन्यवाद. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा.